रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. तर आपल्या माऊली साठी नवीन अपडेट द्या त्या पावसाच्या. आता पुढच्या 8 तारीख आहे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला. नक्कीच नक्कीच. आता पहा, पश्चिम पूर्व वाऱ्याचा जोर वाढलेला आहे. जसं की आपल्याला वाटते मान्सूनचेच वारे सुरू झाले की काय, हे हा अवकाळी पावसाचे संकेत आहेत. तापलेल्या उष्णतेमुळे जे समुद्रामध्ये बाष्प आणि लो प्रेशर सक्रिय झालंय आणि ही वाऱ्याचा वेग तर काही जिल्ह्यांना 4-5 तारखेपर्यंत कायम असणार आहे. आणि ज्या दिवशी हे थांबेल म्हणजे 6-7 ला हे स्थिरावणार आहे आणि त्या स्थिरावलेल्या वातावरणामधून बाष्प एकट्ठा होऊन महाराष्ट्रामध्ये पुन्हा 8, 9, 10, 11, 12 या दरम्यान वातावरण हे सक्रिय होणार आहे. हे वातावरण स्थानिक वातावरणाचं असून हे सर्वदूर पडणार नाहीये, पण एक स्थानिक लेवलला वर्कआउट करेल. त्यामुळे लग्न समारंभात असलेल्या शेतकऱ्यांनी घाबरण्यासाठी एवढं काही नाहीये. ठीक आहे. फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये पश्चिमेकडनं येणाऱ्या ढगांच्या स्थिरावल्यामुळे थोडस लग्न काळामध्ये जास्त लांबी खाली न लावता थोडी वेळेत लावून घेतलं तर ते फास्टली काम वर्कआउट होईल. भीती जास्त नाही, सरदून नाही. पण जी मी तुम्हाला 14 तारीख मागच्या रेकॉर्डिंग मध्ये, त्या अगोदर माझ्या सोशल मीडियावरती सुद्धा सांगतोय वारंवार, की अति उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याची वाफ ही महाराष्ट्राच्या दिशेने ढग स्वरूपामध्ये 14 पासून वाढ होणार आहे. आणि काही काही भाग असे आहेत की गेल्या वर्षी जसा पडलाय काही काही ठिकाणी, तशी एक व्याप्ती थोडी कमी दिसते मॉडेलनुसार 35-40ची, पण तितका बरसण्याची शक्यता वाटते आहे. आणि हा याची सुरुवात 14, 15, 16च्या कालखंडामध्ये होऊ शकते. हा हा हा. हम्म. सर पण आता सध्या गरमी वाढल्या, गरमी कमी होणार का गरमी वाढतच जाणार? कारण उष्णतेची लाट बघा, सांगायला सगळीकडे. आता काय आहे, महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तापलेलं आहे त्या पाण्याच्या वाफेमुळे जी उष्णता जाणवते, काही ठिकाणी उष्माघाताचे पण बळी गेलेत. आता ह्या उष्णतेचं एका कमी दाबामध्ये रूपांतर होऊन एक पावसाची स्वरूप तयार होणार आहे. कमीत कमी महाराष्ट्राला अजून 14 तारखेपर्यंत उष्णता ही जाणवणारच आहे. सध्या वाऱ्यामुळे थोडी कमी अधिक प्रमाणात वाटते शेतामध्ये, घरामध्ये ती संध्याकाळपर्यंतही जाणवेल. पण एक शेतातली उष्णता जी आहे ती थोडी कमी होऊ लागतील ह्या वाऱ्यामुळे. परत 5, 6, 7, 8, 9 ला ही वाढणार आहे. आणि या काळात वातावरण हे सक्रिय पण होणार आहे. म्हणजे स्थानिक लेवलला जो पाऊस पडतोय ना काय गावखेड्यामध्ये, ते त्यावेळेस सुद्धा होणार आहे. पण याचा सर्वात मोठा जी गोष्ट आहे, बागायतदार शेतकऱ्यांना याच्यामधून एक दिलासा मिळतोय की 14-15च्या पासून स्टार्टअप होणारा जो काही पाऊस असेल तो थोडा मोठा राहण्याची शक्यता आहे. भलेही तो सर्वांना पडणार नाही, पण अनेक ठिकाणी जसं की व्याप्ती याची बऱ्यापैकी आहे. उन्हाळ्यात जसा झाला नाही तसा ह्या महिन्यामध्ये ह्या 14 तारखेपासून होऊ शकतो. त्यामुळे एक तर सतर्कता वीटभट्टी उत्पादकांना राहील आणि एक दिलासा म्हणजे ऊस उत्पादकांना थोडाफार राहू शकतो या महिन्यामध्ये. आणि वातावरण हे 1-2 दिवसाचं मर्यादित नाही, हे आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे रोज आदलून बदलून भाग बदलत पडणाऱ्या पावसामधनं अनेक भाग व्यापला जाईल अशी शक्यता दिसते. त्यामुळे अनेक ठिकाणच्या मध्ये फायदा देखील होऊ शकतो. मग सर आता यानंतर नंतर जो पाऊस होणार तो 8-9 तारखेच्या नंतर गारपीट होणार का सर? नॉर्मल पाऊस होईल? आता एवढी उष्णता आहे आणि उष्णतेमध्ये ढगांचे आकार जर पाहिले तर गारपिटीची शक्यता सहज दिसते आहे. एक तर ह्या मागचा जो पाऊस झालाय दक्षिण महाराष्ट्रापुरता काही भागांमध्ये आपण पाहिलं 1-2 ठिकाणी तर महापूर पण आला होता, पण तो सर्वदूर नव्हता. पण हा जो पाऊस येणार आहे हा विदर्भातही प्रभाव टाकण्याची शक्यता दाट वाटते. त्यामध्ये मराठवाडा तर आहेच. पश्चिम महाराष्ट्र कांद्याची भूमिका जी आहे ती व्याप्तीच्या बाबतीत अजून कमकुवत दिसते, पण तिथल्याही शेतकऱ्यांना थोडं सतर्क राहण्याचा अंदाज आहे. आणि वेळ अजून भरपूर आहे. अजून वेळ आपल्याला 7 तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत हा क्लिअर आहे. आणि 8-9 पासून हा सक्रिय होऊन 3 ते 4 दिवसात ऍक्टिव्हिटी वाढू शकते आणि ती 14 पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे 14 पासून ही वेळ संपलेली असेल आणि ज्यांचा भुईमूग वगैरे काही काढायचं बाकी असेल तर एक हा एक अंदाज अशा दृष्टिकोनातून पहा. आपल्याला जरी नाही झालं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा कदाचित आपल्या झालं तर आपलं तेवढं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे थोडी सतर्कता करा. आणि हे मात्र होणार आहे. यामध्ये व्याप्ती पण वाढते आहे आणि विभाग पण वाढत आहेत. जो विभाग आपण विदर्भाचा समावेश करतोय, मराठवाड्याचा समावेश करतोय आणि पश्चिम महाराष्ट्राला कमकुवत आहे पण आहे, असे जे भाग आहेत. सर आता बाकी फक्त काय की पुढच्या काळामध्ये म्हणजे काय आपल्याकडे द्राक्ष बागेच्या काड्या तयार व्हायला लागल्या सांगली सातारा आपल्या ह्या भागामध्ये. पण म्हणजे काय होतं की जर गारपीट जर झाली तर द्राक्ष बागेच्या काड्या केल्या गेल्या की पूर्ण वर्षभर बाग फेल जाते. मग ह्या भागामध्ये गारपीटासाठी जास्त वातावरण होईल का? फक्त हे सांगा शेतकऱ्यासाठी. हे बघा, गारपिटीचा आणि गारपीट त्याच गावांना पडेल असं याच्यामध्ये शक्य नसते. त्याचा एक वेगळा पण अर्थ निघू शकतो. पण माझं एक म्हणणं आहे, जर विश्वास असेल तर त्या पद्धतीने नियोजन करावं. कारण की आता हे जे शेड्यूल आहे हे काही सर्वच द्राक्ष बागायतदारांना झोपून काढणार नाहीये.
याच्यामध्ये अनेक भाग सुटू शकतात, पण काही मोजके 10-5 शेतकरी अडकणार आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा महत्वाचा विषय आहे, हा अंदाज लवकर देण्याचं कारण जसं मी 8-15 दिवसापासून देतोय की वीटभट्टी उत्पादक शेतकऱ्यांचे वारंवार फोन येतात, मेंढपाळ शेतकऱ्यांचे वारंवार फोन येत आहेत की यांना याची बाधा होऊ शकते, कारण की आता उष्णता काय कमी नाहीये. समुद्रातलंही तापमान हे वाढल्यामुळे तिथले बाष्पयुक्त वारे देखील लो प्रेशरमुळे देखील एक प्रभाव पडू शकतो आणि हे घडणारी घटना आहे. यामध्ये एवढं उचलून धरेल की तिथे तुम्हाला ते पद्धतीने दाखवेल सुद्धा. आणि काही दिवसात म्हणजे 1-2 दिवसात तुम्हाला जिल्ह्याची पण डिक्लेअर देऊ. सध्या मराठवाडा विदर्भ याच्यामध्ये रडारवरती आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कांद्याची परिस्थिती कमकुवत दाखवली जाते, पण ही सुद्धा वाढू शकते. आणि 2 दिवसात तुमच्या चॅनलवरती जिल्ह्यांची पण यादी आपण स्पष्टता करून टाकूयात. ओके ओके, थँक्यू सर. कारण कसं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना आपण जे अंदाज सांगताय ते रीतसर आणि जसा जिल्ह्यावाईज सांगत असल्यामुळे त्या लोकांना शेतकऱ्यांना फायदा होतोय. आपण सर परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय शिवराय. धन्यवाद.